पौष महिन्यातील मौनी अमावस्या अतिशय शुभ मानली जाते आणि त्यात यंदा 79 वर्षानंतर मौनी अमावस्येला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आलेला आहे. येत्या शुक्रवारी 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या असून या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येला पितृदोष आणि सर्व समस्यांपासून मुक्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. यावर्षी मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धियोग, विनायक, अमृत, हंस आणि मालव्य यासह 5 शुभयोग जुळून येणार आहेत. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पौष अमावस्येला म्हणजेच मौनी अमावस्येला घरातील स्त्रियांनी न विसरता अशी 10 कामे करायची आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाईल. त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये जर का पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होईल आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतील. पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यातील अमावस्येला विशेष महत्त्व असून त्याला मौनी अमावस्या असं म्हणलं जातं. अमावस्या तिथी तशी अशुभ मानली जाते, मात्र मौनी अमावस्या शुभ असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्या 9 फेब्रुवारीला असणार आहे. अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:04 सुरू होत आहे आणि ते 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 असणार आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंचे ध्यान करावे. त्यानंतर पवित्र नदीत स्नान करून दान करावे. जर का नदी नसेल तर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून आंघोळ करावी. या दिवशी पवित्र नदी किंवा गंगेच्या पाण्यात स्नान केल्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि दानधर्म करावे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्यक्तींनी मौन पाळले पाहिजे आणि पवित्र नद्यामध्ये स्नान केले पाहिजे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दापासून झालेली आहे असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी हे अमृता समान बनते आणि या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते. मौनी अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो, म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. यामुळे या दिवशी दान केल्यामुळे अनेक पटींनी लाभ होते. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या ह्या विशेष मानल्या गेलेल्या आहेत. पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व 12 अमावस्यांपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे, ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौनव्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. अमावस्येच्या दिवशी घरातील प्रत्येक महिलेने न विसरता काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही. तर असे काही विशेष उपाय आहेत, त्यात आपण जाणून घेणार आहोत. घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर, ज्याला आपण किचन म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो. जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओट्याची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि नंतर स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभचिन्ह मानले जाते. त्यानंतर आपल्याला गॅस शेगडीची पूजा करायची आणि आपल्याला त्या ठिकाणी मातीची पणती लावायची. गॅस शेगडीची पूजा झाल्यानंतर ती पणती आपल्याला स्वयंपाकघरात ठेवायची नाहीये, तर ती आपल्याला बाहेर आणून लावायची आहे. अमावस्येला आपण दिवा लावतो तर तो दिवा कायम तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी. अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या जळमटे साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो.
साफसफाईबरोबरच तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्यावीत किंवा दुरुस्त करावीत. तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढावे. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सेंधव मीठ हे टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. उंबरा देखील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक किंवा मूर्ती स्वच्छ कराव्यात. हा अमावास्येच्या दिवशी नक्की उपाय करावा. अमावास्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची पूजा करावी. उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे. उंबरटा फुलांनी, रांगोळीनी सुशोभित करावा. अमावास्येला घरात दीप प्रज्वलन करावे. घरात धूप जाळावे. आणि हे जे काही उपाय आहेत तर ते उपाय फक्त एकाच अमावास्येपुरता आपण हा करायचा नाहीये, तर आपल्याला प्रत्येक अमावास्येला हे उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावस्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चना सोबतच पितरांना तर्पण केल्यामुळे पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. त्याबरोबरच तांदूळ, तिळाचे लाडू, कपडे, तिळाचे तेल, धन वगैरे दान केल्याने देखील कुंडलीतील पितृदोष नाहीसा होतो. यासह सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर हे काही असे साधे सोपे उपाय आहेत, ते आपण प्रत्येक अमावस्येला केले पाहिजेत. तर तुम्ही देखील या अमावस्येला ही 10 कामे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.